आजचा दिवस महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक आणि अभिमानाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्य उभं केलं, त्यांचं स्वप्न, त्यांचा वारसा आता जागतिक स्तरावर गौरविला गेला आहे. हो, युनेस्को म्हणजेच युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन यांच्याकडून शिवरायांचे 12 ऐतिहासिक किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहेत. ही फक्त महाराष्ट्राची नाही, तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे. शतकानुशतकं ज्यांनी आपल्या मातीतून आपल्या संरक्षणासाठी उभं राहिलं, तेच आता जागतिक संस्कृतीच्या स्मृतीत अमर झाले आहेत. या युनेस्कोच्या यादीत महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूमधील 1 असा 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी, पन्हाळा, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी या किल्ल्यांचा समावेश आहे आणि तामिळनाडूमधील जिंजी किल्ला. हे केवळ दगडांचे किल्ले नाहीत, हे आहेत स्वराज्याच्या शौर्यगाथेचे साक्षीदार, ज्यांनी आपली संस्कृती, आपली अस्मिता आणि आपली स्वातंत्र्याची इच्छा उभी केली. अशा किल्ल्यांना आज जागतिक मान्यता मिळणं म्हणजेच एक ऐतिहासिक न्याय आहे. आज या किल्ल्यांकडे शिवरायांचा इतिहास म्हणून पाहिलं, पण आता संपूर्ण जग याकडे मानवतेच्या सांस्कृतिक वारसाच्या दृष्टिकोनातून पाहणार आहे. युनेस्कोकडून अशी निवड फक्त त्याच ठिकाणांची होते ज्यांना ऐतिहासिक, स्थापत्यशास्त्रीय आणि सांस्कृतिक दृष्टिकोन आहे. म्हणजेच हे 12 किल्ले केवळ आपल्या इतिहासाचा भाग नाहीत, तर जगाच्या इतिहासात त्यांना स्थान मिळालेलं आहे. हा सन्मान मिळवण्यासाठी भारतीय पुरातत्व विभाग, महाराष्ट्र सरकार आणि अनेक इतिहासप्रेमी संघटनांनी एकत्र येऊन मेहनत घेतली. या किल्ल्यांच्या वारसाचं दस्तऐवजीकरण, त्यांच्या ऐतिहासिक संदर्भांची सखोल माहिती आणि त्यांच्या संरक्षणाची योजना यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. हे जागतिक मानांकन मिळालं, पण यानंतर आपली जबाबदारी काय असेल? आपली जबाबदारी फक्त इथे संपत नाही, तर खरी जबाबदारी सुरू होते. या किल्ल्यांना पर्यटन स्थळ न समजता ते आपल्या संस्कृतीचे मंदिर समजा. त्यांचं जतन करा, स्वच्छता पाळा, इतिहास जाणून घ्या आणि पुढच्या पिढींपर्यंत त्याचं महत्त्व पोहोचवा. शिवरायांचं स्वप्न होतं स्वराज्याचं, आणि आज त्यांच्या स्वराज्याच्या साक्षीदार किल्ल्यांना जागतिक सन्मान मिळणं म्हणजे त्यांचं स्वप्न पूर्ण होण्याची नवी पायरी. आपण महाराजांचे वंशज आहोत. आता हे केवळ महाराष्ट्राचे नाही, तर जगाचे शिवकिल्ले झालेत. जय शिवराय, जय महाराष्ट्र.